पण हे जे कोर बँकिंग आहे याचा पूर्ण क्षमतेने आपण वापर करू शकू। बँक सतत आपला व्यवहार वाढवण्याच्या दृष्टीने प्रयत्न करत असेल, आणखीनही ब्रँचेस उघडू आपण। आत्ता तरी आणखीन 5 ब्रँचेस उघडण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याचबरोबर छत्तीसगड आणि राजस्थान त्याच्यासाठी काही बाबी पूर्ण कराव्या लागतात, त्या राज्यांची परवानगी वगैरे लागते, त्याची आपण सुरुवात केलेली आहे आणि कदाचित पुढल्या वर्षी जेव्हा आपण भेटू त्यावेळेस ह्या राज्यांमध्ये आपण शाखा उघडण्याची पूर्ण तयारी झालेली असेल। परवानग्या राज्य सरकारच्या किती लवकर येतात त्याच्यावरती अवलंबून आहे, परंतु आपला असाच चढता आलेख असेल बँकेच्या व्यवहारांचा आणि बँकेच्या नवीन शाखा उघडण्याचा। तर आता तुम्हाला काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता। त्याचबरोबर एक सांगायची गोष्ट महत्त्वाची की तुम्ही सर्वांनी महाराष्ट्र शासनाचं परिपत्रक बघितलं असेल की आपली एकमेव अर्बन कोऑपरेटिव्ह बँक आहे, नागरी सहकारी बँक, ज्यांना सरकारी खात्यांबरोबर व्यवहार करायला परवानगी दिलेली आहे। आत्तापर्यंत कुठल्याही अर्बन कोऑपरेटिव्ह बँकेला ही परवानगी नाही, परंतु आपला आर्थिक स्तर, आर्थिक व्यवहार आणि आर्थिक प्रगती हे बघून महाराष्ट्र शासनाने आपल्याला परिपत्रक काढून ही परमिशन दिलेली आहे। त्यामुळे याची मला वाटतं तुम्ही नोंद घ्यावी। काही प्रश्न असतील तर विचारू शकता। आता नॉन परफॉर्मिंग ॲसेट मागच्या वर्षीपेक्षा कमी आहेत, परंतु आपण प्रोव्हिजन करतो आणि NPAचे आपले 0 असतात, त्यामुळे त्याप्रमाणे तो जो आपला एक प्रथा आहे आपल्या बँकेची त्याच्याप्रमाणे नेट NPA 0 आहेत आणि ग्रॉस NPA हे मागच्या वर्षीपेक्षा कमी आहे। क्रेडिट कार्डची आपण सुविधा देत नाही, कारण तुम्हाला माहिती असेल की आपल्या बँकेचा पहिल्यापासून फोकस आहे की आपल्याला ग्रोथ पाहिजे, पण प्रॉफिटेबल ग्रोथ पाहिजे। त्या व्यवसायामध्ये ज्याप्रमाणे प्रॉफिट्स मिळायला पाहिजेत तसे मिळत नाही, त्यामुळे आपण आत्ता तरी त्याच्यापासून दूर आहोत। पण आपली रुपे डेबिट कार्ड आहेत। नाही, सुरुवातीला तर एकच ब्रँच आपण उघडू। आपल्याला तिथलं एकंदर वातावरण आणि तिथल्या नागरिकांशी आपली ॲक्सेप्टॅबिलिटी ही आपण एकदा एस्टॅब्लिश केली की मग आणखीन वाढवत जाऊ। जसं आज गोव्यामध्ये आपल्या 6 आहेत, कर्नाटकमध्ये त्याच्याहीपेक्षा जास्ती आहेत, पण मध्य प्रदेशात एकच आहे। आणखीन आपण अशा मध्य प्रदेशात उघडू, गुजरातमध्ये जास्ती आहेत, कर्नाटकमध्ये भरपूर आहेत। तर जसजसं काळ जात जाईल तसतसे आपण उघडत जाऊ। त्यांच्या 6 ब्रँचेस होत्या आणि 160 कोटीचा व्यवहार आहे त्यांचा एकंदर। आता तुम्ही बघाल तर UPI आहे, QR कोड आहे, त्या बऱ्याचशा बँकांकडे स्वतःचं नाही आहे। आपल्याकडे जो QR कोड आहे तो स्वतःचा आहे, आपल्याला दुसऱ्याकडनं कोणाकडनं घ्यावा लागत नाही। बाकी तुम्ही मला विचाराल तर हल्ली ह्या स्पर्धात्मक युगामध्ये सगळ्याच बँका सगळ्या सर्व्हिसेस देतात, परंतु आपण ज्या एफिशियन्सीने देतो आणि आपण ज्या सर्वांच्या आधी आपण या सुविधा सुरू करतो हे आपलं वैशिष्ट्य आहे आणि त्याच्यामुळे बरेच वेळा आपल्याला ज्याला म्हणतात की फर्स्ट मूव्हर ॲडव्हान्टेज आपल्याला मिळतो। कर्नाटकमध्ये 6।